सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर। महाराष्ट्राच्या 6 जागा कोणाच्या वाट्याला येणार? राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। या सर्व 56 जागांवरील खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल 2024 ला संपणार आहे। त्यापूर्वी 27 फेब्रुवारीला या 56 जागांसाठी मतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे। या निवडणुकीची अधिसूचना 8 फेब्रुवारी 2024 ला निघेल, तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे। तसेच अर्जाची छाननी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत होणार आहे। त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत ही 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे। राज्यसभेच्या या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 4 या दरम्यान मतदान होणार आहे, तर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे। महाराष्ट्रातील ज्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे तिथे सध्या ठाकरे गटाचे अनिल देसाई, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री बी मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण हे खासदार आहेत। त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या या 6 जागांसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकीला सर्वच पक्षाकडून कुणाकुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकूण 15 राज्यांमधील 56 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। यामध्ये महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।